दोन ठाकरे एकत्र आले आणि ती एक निवडणूक लढले आणि हरले, म्हणजे आता सगळं काही या महाराष्ट्रातलं ठाकरे ब्रँडचं संपलं, असं गैरसमज कृपया कोणी करून घेऊ नये, असं माझं प्रांजळ मत आहे. हम्म. निवडणूक असते, निवडणुकीमध्ये एकत्र येतात, पण मी आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो. हा. 7 वर्षापूर्वी या पतपेढीची निवडणूक झाली होती. त्यावेळी सुद्धा मनसे ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर होती, ही ओके. आपण माहिती घ्या. हम्म. आणि त्यावेळी आमच्या सगळ्या जागा त्यावेळी निवडूनही आल्या होत्या. हम्म. एक अँटी इन्कम्बन्सी असते. ओके. 7 वर्ष सत्ता मिळाल्यानंतर एक अँटी इन्कम्बन्सी असते. त्याचा फायदा, त्याचा तोटा हा आम्हाला झाला असं आम्ही मानतो. हा एक मुद्दा. ओके. त्यामुळे पतपेढीमध्ये आमचा पराभव झाला म्हणजे आता फार काही आम्ही पराभव, किती 50-40 गद्दार गेले, महाराष्ट्र सरकार गेलं, म्हणून काय आमचा पक्ष थांबला का? आमचं आंदोलन थांबली का? आम्ही बोलायचं थांबलो का? आम्ही झेंडा घ्यायचं थांबलो का? आम्ही सुरू आहे. त्यामुळे राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये एक पक्षाला एक महत्व असतं, ते महत्व आम्हाला आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. त्यामुळे त्या इलेक्शनचा एवढा मोठा बाऊ करू नये अशी माझी विनंती मीडियासहित सगळ्यांना आहे.